सपाट आहे वर मंदिरापाशी. मंदिरापाशी टोके आता आता येणार जाऊन काय तुम्हाला मंदिरात समजणार मंदिर सापडणारच नाही आपल्याला कुठल्या. नाही सापडा सापड फक्त असा रस्ता मैदान आहे. लाईट असेल की तिथं मंदिरात. लाईट आहे वर मंदिरापाशी. किती फस आहे सकाळी कधी आवडायला आपण जेवण कसं आधी काय संध्याकाळी जातं झालेलं कार्यक्रम काकी इथं तुम्ही आता ही पोती आणली कशी आणली हो. कसं आहे इथं ट्रॅक्टर वगैरे कसं काय येते का. हे कळसुबाईच्या पायथ्याशी मंदिर आहे कळसुबाईचं आणि वर अजून एक आहे टॉपला कळसुबाई शिखर पहिला टप्पा. मित्रांनो सध्या आता मी कळसुबाईच्या मंदिराजवळ सगळ्यात वरती आलेलो आहे. बघू शकता तुम्ही आसपासचा परिसर. मित्रांनो वातावरण खूप मस्त झालेलं आहे आणि खूप फ्रेश वाटतंय. मित्रांनो सध्या आता मी कळसुबाई शिखराच्या पाठीमागल्या एका बाजूला आहे. बघू शकतो माझ्या पाठीमागे व्ह्यू कसा आहे. 10 मिनिटापूर्वी आत्ता सूर्योदय झालेला आहे आणि तुम्ही सकाळचा व्ह्यू तुम्ही बघा कसे वातावरण आहे ते. मित्रांनो कळसुबाई शिखराचा ट्रॅक मी पहिल्यांदाच केलेला आहे आणि माझ्यासोबत प्रदीप, यश आणि ओंकार आहेत आणि ते पाठीमागं असलेले बाजूला. फुल ॲडव्हेंचर ट्रॅक आहे हा आणि खूप मजा येते. मित्रांनो कळसुबाई शिखर हे नगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर येत आहे आणि थोड्याच अंतरावर नाशिक जिल्ह्याची सुद्धा बाउंड्री संपते. मित्रांनो आपण आता सध्या उतरायला लागलेलो आहे आणि एक टप्पा आपला झालेला आहे उतरून.
मित्रांनो, कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची 1646 मीटर एवढी आहे आणि ह्या शिखराच्या पायथ्याशी बारी नावाचं गाव आहे. बघू शकता तुम्ही कसे उतरण आहे आणि समोरचा परिसर बऱ्यापैकी अवघड आहे. उतरताना हे जपून उतरायला लागते. बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे. कळसुबाई शिखराची उंची बारी गावाच्या पायथ्यापासून सुमारे 900 मीटर इतके आहे आणि नाशिक व इगतपुरी महामार्गावर गोटी गावाजवळ हे शिखर आहे. मित्रांनो, आता सध्या अवघड जो ट्रॅकिंगचा टप्पा होता तो पूर्णपणे संपलेला आहे आणि आता इथून पुढे अजून एक टप्पा आहे. चला तर जाऊया पुढे. मित्रांनो, हे छोटं मंदिर आहे ते आपल्याला संध्याकाळी वर शिखर चढताना हे आपल्याला वाटेत आढळलं होतं आणि हे सुद्धा कळसुबाईचंच मंदिर आहे शिखराच्या पायथ्याचं. आणि बघू शकता तुम्ही आसपास बाजूला कळसुबाई देवी ही आदिवासी समाजाच्या लोकांची देवी आहे असे म्हटले जाते. मित्रांनो, आता फक्त 20% अंतर राहिलेलं आहे गावामध्ये जाण्यासाठी. चला तर जाऊया आता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. धन्यवाद.